संस्कृती कॉस्ट्युम घातल्यानंतर अख्खा वाईब बदललेला आहे. म्हणजे मला विश्वासच बसत नाहीये, की मी ज्या मुलीला आता म्हटलं, "तू कपडे घाल, मी परत येऊन तुझा इंटरव्ह्यू कंटिन्यू करते." ही तीच मुलगी आहे. यावर मला अजिबात विश्वास बसत नाहीये. म्हणजे हे दागिने, हा एकूण अटायर, हा जो रंग आहे निळा श्रीकृष्ण यांचा, यास जरा मला या लूकविषयी सांगशील? तू कसा डिझाइन केला होतास हा संपूर्ण लूक? एक तर एक टिपिकल रंग श्रीकृष्णाविषयी त्याला निगडीत आहेत. एक त्याचं पण मला खूप असं वाटत होतं, की जेव्हा आपण एखादं हे घालू, तर आय डिडंट माझ्या डोक्यात असं होतं, की ते टिपिकल बॉडीसूट नाही घालायचे आहेत मला. हो. कारण शेवटी मी माणूस आहे आणि मी करेक्ट. मुलगी आहे. सो हां. मी मला ते टिपिकल आणि निळा रंगही नाही लावायचा आहे. कारण का खूप लोकांचं असं समज आहे, की निळा देव हां. आहे. तर तो काळा सावळा देव आहे. जो ढगाळ एक रंग होतो काळा सावळा, बरोबर. तर तो तसा देव आहे. पण आता आपण नाही होत त्या रंगाचे, तर मग काय करायचं? म्हणून मग असं डोक्यात होतं, की व्हेरी काय म्हणतात म्हणतो ना आपण सिग्निफिकन्स, की हा रंग आहे श्रीकृष्णाचा. तर याच्यापेक्षा ॲक्चुअली मला एक डार्कर निळा घ्यायचा होता, की जो असा काळसर वाटेल हां, स्टेजवर. हां. पण मी ज्या स्टायलिस्ट बरोबर ॲक्चुअली काम करते, नेहा चौधरी, खूप वर्ष झाली मी तिच्यावर काम करते. तर तिचा खूप हातभार होता, की कोणतं कलर पॅलेट पाहिजे. तिचं खूप स्पष्ट म्हणणं होतं, की जर तू काळसर याच्यापेक्षा एक शेड डार्कर घेतलीस, तर तो स्टेजवर काळा दिसेल लाईटमध्ये. करेक्ट. सो ती इतकी म्हणजे त्यावर अभ्यास हां, करण्यात ती आलाय. खूपच फोरसाइटेड आहे त्या बाबतीत. म्हणजे कलर्सचं ज्ञान तिला खूप चांगलं आहे. सो हे आम्ही फोटोशूटच्या विषयी बोलतोय. आणि खालचा रंग पण तिने स्पेसिफिक कुठला येलो पाहिजे, म्हणजे तो भगभगीत ओह! पिवळा नको किंवा अगदी आंब्याचा पिवळा असतो तसा नको. तो एक मधला त्याच्या सोहळ्याचा रंग पाहिजे. हं, हं, हं. ऑल्सो काय होतं कधी-कधी लिमिटेड कलर्स असतात, एस्पेशली स्टेज तुम्ही करत असता तेव्हा. हं. आणि नाचायचंही आहे. बरं मग त्याच्यात तो भरतनाट्यमचा एलिमेंट कुठे तर तो धोती. म्हणजे करेक्ट. हा तिरकी बरोबर. धोती हां. आहे वन ऑफ द पॅटर्न्स आहे भरतनाट्यमच्या करेक्ट. धोतीमधला. आणि सगळे मेल, फिमेल्स सगळेच घालतात. मेल्सची कदाचित कधी-कधी अजून वेगळी असते, अजून धोतरासारखी असते. पण मला ना ते खूप असं डोक्यात होतं, की ते लांब धोतरसारखं दिसलं पाहिजे आणि त्याला ते तिरक्या म्हणजे वॉव! भरतनाट्यमचा जो तो वॉव! एलिमेंट आहे ना, पंख्याचा तो आलाच हां. पाहिजे. कान्ट टेल यू. तर म्हटलं ते असं दिसायला कारण अ, आपण असं बोलतोय या निमित्ताने, पण बऱ्याच लोकांना ना ते भरतनाट्यमचं ते सौंदर्य माहिती नाहीये. आपल्याकडे सुद्धा इंडस्ट्रीमध्ये ॲज अ होल सुद्धा सिन्स भरतनाट्यम करणाऱ्या पण मुली खूप कमी आहेत ॲक्ट्रेसेस करेक्ट, पैकी. करेक्ट. सो ते कधी फॉरफ्रंटवर आलेलंच नाहीये. आपल्याला अनेकदा आपण कथक ही स्टाईल बघतो आणि ती बॉलिवूडमधनं ट्रिकल डाउन होते. सो आपल्याला कथक विषयी खूप माहिती असेल, एक्झॅक्टली. हो, कमर्शियल हो, लेव्हलवर आहे. हो. पण भरतनाट्यम हे अगदीच कळणारी भाषा नाही, कारण तमिळ आणि कर्नाटक याच्यामध्ये करेक्ट. असल्यामुळे सो त्याचा एक रिलेटिबिलिटी फॅक्टर नाहीये. आणि तिकडचा आय मीन सॉरी तिकडचा डान्स आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तर ते ना लोकांना असं बघून कलर्स, पंखे, ते तलई सामान आमच्या हे टीममेट्स घालतात त्या. तर ती माझी एकच खंत की मला ते घालायला मिळत नाही. कारण हां, हां. ऑफ कोर्स. मध्ये ती सुंदरता आहे भरतनाट्यमची. म्हणजे मुली तयार होऊनच येतात तर त्या देवीसारख्या दिसतात. सो माझ्या डोक्यात असं होतं की फक्त कृष्णावर नजर नाही गेली पाहिजे. सगळ्या ज्या टीममेट्स असतील त्याही आल्यावर असं उफ! कारण त्या लाईट्समध्ये ते चमकतं ना खूप सगळं. सुंदर दिसतं. हो, सो हो. हा लूक आम्ही स्पेशली डिझाइन केला. बरं फोटोशूटच्या वेळेस ना तेव्हा केस मोकळे होते आणि वी हॅड द हां, लिबर्टी की केस हां. उडतायत वगैरे. तर मला तो असा मुकुट घातलेला प्रॉपर कृष्ण इमॅजिन नव्हता झाला. मला तो असं त्याचे फ्री फ्लोइंग केस पाहिजेत असं वॉव! मला वाटलं होतं, की की तो इतका केअरफ्री आहे, की त्याचे हं. केस आणि त्याची पेहचान आपण म्हणतो ना, की ओळखलं तुला जातं, की भावलेला कृष्ण हां, खरं तर. घुंगराले बाल ना त्याचे. बरोबर. तर मग ते असे उडताना दिसले पाहिजे आणि एखाद काहीतरी त्यांनी असं डोक्यात बिकॉज तो हे होता म्हणून. तर तसं पाहिजे, की असं पटकन बघून, की कृष्ण तर आहे, पण तो माणसासारखा आहे किंवा तो असा अरे डायरेक्टली पाया पडेल असं नाही वाटला पाहिजे. तो आपला पटकन हात पकडता आला पाहिजे त्याला. हां, मित्र ते वाटला पाहिजे. हां. सो हे मी खूप याच्यावर हे केलं होतं आणि रिगार्डलेस फक्त मी नाही बरेचसे टीममेट्स तेजस नेरुरकरनी आमचं हे फोटोशूट केलं होतं आणि तेजस इज वन ऑफ द बेस्ट इन द बिझनेस. सो याह! त्याला ते म्हणजे तो इतकं व्हिज्युअलाइज करून त्याने मला सांगितलं, की आपण हे करू, ते करू, तू अशी दिसली पाहिजेस. सो जेव्हा मी पहिला शॉट बघितला फोटोशूटचा मी म्हणाले, "हे कसं केलंस?" आणि आय किड यू नॉट म्हणजे जो आम्ही असा बघितला म्हणजे त्यांनी असा फोटो काढला आणि जो बघितला आणि पोस्टरमध्ये फरकच नाहीये जास्त. इतका तो
क्रिस्प आणि अनएडिटेड फोटो आहे. सो जे त्यांनी क्रिएट केलंय ते तसंच्या तसं आहे. सो there's no यूज ऑफ AI or anything which is आर्टिफिशियल बेसिकली. सो ह्या सगळ्या गोष्टीवरून प्लस नेहा तेजस एकत्र इतकं काम करतात. सो खूप लोकांनी माझी मॅनेजमेंट टीम अख्खी ब्रूची त्या सगळ्यांनी मिळून याच्यावर काम केलं होतं सुरुवातीला. आणि मग नंतर डान्सचा विषय आला तेव्हा वेगळ्या गोष्टी झाल्या की काय घालायचं, कितपत घालायचं, हे करेक्ट. सगळं. कारण नाचताना तो कम्फर्ट सुद्धा तुला असायला हवा ना. ऍब्सोल्युटली. आणि जितकी ती ज्वेलरी, जितकं ते हे, अर्थात आता सवय झाली की एवढं सगळं घालून सुद्धा मग आता सवय होते, काही त्याचं वजन वाटत नाही. पण सुरुवातीला तसं नाही झालं. आम्हाला अंदाज आला पहिला जो शो मी दुबईला केला तेव्हा अंदाज आला काय पडतंय, काय Correct. पडलं, काय तुटलं. चुका कळतात. खूप चुका कळतात आणि ते Exactly. आतापर्यंत कळतातच. म्हणजे मागच्या शोला असं झालं की कंसाचा पाळणा तू बसणार आहे शोला, तुला लक्षात येईल का, मी कंसाची फाईट करत होतो आणि तिचा हात माझ्या हारात अडकला आणि माझा हात तिच्या हारात. सो आम्ही पुल करताना दोन्ही स्टेजवर असं मग फुलं पसरली होती स्टेजवर Wow. आणि तिचे मोती पसरले होते. तुला नॅचरल वाटलं ते. Naturally. हा, हा. आणि बऱ्याच लोकांचं कानातलं पडतं कधी कधी, मग ते उचलतो आम्ही सुमडी शोधत. खूप मजा येते, मजा येते ती. आम्ही खूप डिस्कस करतो नंतर. पण येस, हा रंग निळा आणि हा ब्लू, आय मीन हा येलो. करेक्ट. येस. पण मला संस्कृती एक खूप महत्वाचा प्रश्न तुला करायचा आहे. आता हा तर लुकचा भाग झाला आणि तू बऱ्यापैकी जस्टिस देतेय त्या लुकला. तू इतकी सुंदर दिसतेस, टचवूड. म्हणजे तू आजही माझ्या बाजूला बसले, मला असं एक आकर्षण देतो. श्रीकृष्ण म्हणजे सगळ्याच मुलींचे अगदी लाडके आहेत. तर मला एक प्रश्न करायचा, म्हणजे जसं तू म्हणालीस की कृष्णाचा अल्लडपणा, त्याची मस्ती किंवा त्याचं ते रूप सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण कृष्णाची जी इमोशनल बाजू आहे किंवा जे दुःख त्यांनी सोसलेलं आहे ते अजूनपर्यंत लोकांना फार माहित नाहीये, जे या नाटकाच्या माध्यमातून तू पोर्ट्रे करायचा प्रयत्न करतेस. मला या दुःखाविषयी किंवा तुझा हा जो अभ्यास आहे तो नेमका काय आहे याविषयी थोडंसं सांगू शकशील? खूप लोकांशी बोलले होते मी या बाबतीत की मग असं असताना मग त्याने असं का केलं, कारण माझं स्पष्ट मत होतं, मला श्रीकृष्णाविषयी आकर्षणच या गोष्टीचं वाटतं की तो देव कम्प्लिटली व्हाईट नाहीये. ही इज ब्लॅक ऑल्सो इन सो मेनी स्टोरीज. ते नेहमी म्हणतात की खोटं बोललं तरी चालेल पण चांगल्यासाठी खोटं बोललं पाहिजे. सो ते मोर ऑफ एका ह्युमन सारखे विचार करतात, माणसासारखे तो विचार. त्यानेच शिकवलं की इट इज ओके टू बी ब्लॅक इन समबडी एल्स स्टोरी ना, खरं ॲज लॉंग एज तुम्ही धर्म स्थापन करताय. खरं. हा मुद्दा आहे की नाही. तर मग मला असं वाटलं की अरे किती भारी आहे, म्हणजे अत्यंत आदर्शवादी बनण्यापेक्षा चुका केलेल्या चालतात कधी कधी, जे श्रीकृष्णाने केल्यात, खूप केल्यात आणि त्याची फळं त्यांनी भोगली आहेत. म्हणजे कधी कधी असा मला प्रश्न पडला होता जेव्हा आम्ही डान्स ड्रामा करत होते, मी म्हणलं देव असून तुला माहिती होतं की राधेचा विरह होणार आहे, मग तो का करावा, मग प्रेमातच का पडलात तुम्ही एकमेकांच्या, तुला माहिती असून सुद्धा. देव आहे. पण अगेन हेच शिकवतो तो की राधेचा विरह म्हणजे तुम्हाला माहिती असतं परिस्थिती काय होणार आहे, पण त्यातही तुम्ही न्यूट्रल वागणं ही तुमची कला आहे. म्हणजे राधेचा विरह माहिती असून सुद्धा त्याला सगळं माहिती होतं. लेट्स से की जर तो देवच आहे तर त्याला सगळंच माहिती होतं काय होणार आहे, अर्जुनाचं काय होणार आहे, दुर्योधनाचं काय होणार आहे, पण तो चॉईस देतो. सो इट इज ऍक्च्युअली व्हॉट यू आर ॲज अ पर्सन, व्हॉट यू सिलेक्ट. दुर्योधनाने अर्जुनाला चॉईस दिलीच होती ना, तुला काय पाहिजे. त्याने सैन्य मागितलं आणि याने मागितलं की मला मला तुझी साथ हवी आहे. सो तुला चान्स दिला होता तर तू काय केलंस, मला सैन्य हवंय. तुला लक्षात नाही आलं अर्जुन असं होतं की मला माझा मित्र पाहिजे, माझा मित्र माझ्या बाजूने नाही, तू उलटलास चालेल, माझ्या बाजूने आहे फक्त. हा चांगुलपणा. खरं. ऑल्सो ऑन द अदर हँड आपण म्हणूयात द्रौपदीच्या वस्त्रहरणाला जसे दुर्योधनाने यांनी मजा घेतली त्या गोष्टीची, पांडवही काही बोलले नाही, काहीच बोलले नाही. त्याची फळं त्यांना कुरुक्षेत्रामध्ये मिळाली. सो चांगली माणसं ही कुठेतरी चुकली आणि त्यांना त्यांचं फळ मिळालं. पितामह भीष्म म्हणूयात, की पितामह भीष्मांसारखं मला असं वाटतं अतिशय सॅक्रिफिशियल असं कॅरेक्टरच नाहीये महाभारतामध्ये, आणि होऊन गेलं असेल तर म्हणजे पण एका चुकीमुळे की एखाद्या स्त्रीचं शोषण होतंय तुमच्या समोर आणि तुम्ही एक ब्र शब्द काढला नाही, त्याचं किती मोठं पाप लागलं. खरंय.